भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींनाच द्यायच्यात आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं. सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं. शेती असेल, उद्योगधंद्याचा विकास असेल, शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल, सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिथं संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षामध्ये फूट पडली, फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली. काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्यात अधिक भाष्य करू इच्छित नाही, पण जे राहिले ते विचाराने राहिले. ते राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याचा 100% विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला चित्र बघायला मिळेल. एकच उदाहरण सांगतो. 1980 साली त्याच्या आधी माझ्या हातात सत्ता होती. सत्ता गेली, निवडणुका आल्या आणि काहीतरी 50-52 आमदार निवडून आले आणि 6 महिन्याच्या आत त्याचे फक्त 6 शिल्लक राहिले, बाकी सगळे पक्ष सुटून गेले. जे 6 शिल्लक राहिले त्याचे एक मला इथं दिसतात. त्यांचं नाव कमलकिशोर कदम. ते त्या ठिकाणी राहिले ते 6च्या मध्ये. आमचा पक्ष 6 जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या ही 72 झाली. राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं फुटीची चिंता करू नका. कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं भाषण हे या ठिकाणी ऐकतं. तुम्ही त्यांच्या घरी गेलाय का कोणी? ते तुमच्याकडे येतील. एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली घरामध्ये राहणारा आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत
लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि असे अनेक लोक आहेत. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा सेवा आहे, हा अतिशय मौल्यवान सेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचारांना पुढे येतील तर सत्ता विचाराची चिंता करू नका, सत्ता अभाव होईल. आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते. एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज दोन दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात, त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. आणि ज्याचा उल्लेख सुप्रियांनी केला, ज्यावेळेला